पुण्यातील स्वारगेट शिवशाही अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे। पुणे पोलिसांची 13 पथकं आरोपीच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत। आता मिळालेल्या माहितीनुसार 21 पेक्षा अधिक पथकं रवाना झालेली आहेत, तर पुणे पोलिसांकडून आरोपीला शोधणाऱ्याला 1 लाख रुपये बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे। तर आता या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलीस आयुक्त सहायुक्त यांची बैठक होते, आढावा घेत आहेत संपूर्ण प्रकरणाचा आणि यासाठी आता 21 पेक्षा अधिक पोलिसांचं पथक शोधासाठी रवाना झालेलं आहे। मुख्यमंत्री, पालकमंत्री, महिला आयोगाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। आरोपीला तात्काळ शोधून अटक करा, कारवाई करा असे आदेश निर्देश आता पोलिसांकडून आता मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेले आहेत। पुणे पोलिसांकडून आरोपीला शोधणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। याच संदर्भात आता पोलीस आयुक्त, सहायुक्त हे आता बैठक घेत आहेत, संपूर्ण प्रकरणाचा आढावा जाणून घेत आहेत। थोड्याच वेळात गृह राज्यमंत्री योगेश कदम सुद्धा या ठिकाणी पोहोचतील। सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे। स्वारगेट आगार प्रमुखाच्या पत्राची पोलीस दखल घेत नसतील तर ते अतिशय खेदजनक। आगार प्रमुखांनी पोलीस प्रशासनाला बसस्थानकातील खासगी एजंटवर कारवाई करण्याचं पत्र दिलं, परंतु तरीही पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई केल्याचं दिसून येत नाही। स्वारगेट बसस्थानक हे कायम वर्दळीचं ठिकाण असून तेथे पोलीस यंत्रणा अधिक सजग असण्याची गरज आहे। गृहमंत्र्यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेचा तातडीने आढावा घेऊन महिला सुरक्षेसंदर्भात कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता। सुप्रिया सुळे यांचं ट्विट आपण पाहतोय। या ठिकाणी आता विरोधकांकडून निशाणा साधण्यात येतोय, तर स्वारगेट चौकामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन केलं जात होतं। सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या सुद्धा आक्रमक पाहायला मिळत होत्या। रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, ही संपूर्ण चौकशी झालेली हवी, आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी होत होती। तर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी वारंवार मागणी होते। सरकारला आता या ठिकाणी निशाण्यावर साधण्यात येत आहे। त्याचबरोबर पोलीस आयुक्त आणि सहायुक्त हे या सर्व प्रकरणाचा आढावा घेत आहेत। आरोपीला तात्काळ शोधून कडक शासन करण्याचे आदेश देण्यात येत आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।